पिंपरखेड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। पिंपरखेड परिसरात एका बिबट्याला गोळ्या मारून ठार करण्यात आलंय। पिंपरखेड मधील एका पिंजऱ्यात हा दुसरा बिबट्या जेरबंद झालाय। 13 वर्षीय रोहन बोंबे याला बिबट्याने ठार मारल्यानंतर याच गावात वनविभागाने ही मोहीम राबवलेली। पिंपरखेड गावाच्या परिसरातील बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आले होते। त्यासाठी वनविभागाचे पथक आणि शार्प शूटर्स या परिसरात दाखल झाले। नरभक्षक बिबट्याला शोधण्यासाठी या परिसरात ड्रोन सोडण्यात आले होते। मंगळवारी रात्री एका ड्रोनच्या कॅमेऱ्यात नरभक्षक बिबट्या दिसला तेव्हा वनविभागाच्या पथकाने या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारले, मात्र त्याचा नेम चुकला आणि बिबट्या सावध झाला। त्यानंतर नरभक्षक बिबट्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती उलटा हल्ला चढवला। त्यावेळी एका शार्प शूटरने बिबट्यावर 3 राऊंड फायर केले, त्यामध्ये नरबिबट्या ठार झाला। 13 वर्षीय रोहनचा जीव ज्या ठिकाणी घेतला तिथून 400 मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आलाय। हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं त्याच्या नमुन्यांवर आणि पायाच्या ठशांवरून स्पष्ट झालंय। या बिबट्याने गेल्या महिन्याभरात अनेकांचा जीव घेतला, यामध्ये 2 लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेचा समावेश होता। या प्राणघातक हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता। अनेक वेळा तक्रार करूनही योग्य ती कारवाई केली जात नव्हती, त्यामुळे ग्रामस्थांनी 3 नोव्हेंबरला पुणे नाशिक महामार्ग अडवून ठेवला, ज्यामुळे जवळजवळ 18 तास वाहतूक सेवा विस्कळीत झाली। त्यानंतर नरबिबट्याला पकडण्यासाठी किंवा त्याला आवश्यक असल्यास संपवण्यासाठी तात्काळ परवानगी देण्यात आली। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये सलग झालेल्या दुर्दैवी घटनांमुळे शिरूर परिसरामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं।